लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनी वसुवात्यांचं सत्य सगळ्यांना सांगते, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे ती खूप डिस्टर्ब असते. ती काही न खाता तिच्या रूममध्ये येऊन बसते. तेव्हा जीवा तिच्यासाठी वरण भात घेऊन येतो आणि तिला खा म्हणून आग्रह करतो, पण ती खायला काही तयार नसते. जीवा स्वतःच्या हाताने तिला भरवायला लागतो. तो सगळ्यांच्या नावाचे घास एक एक करून तिला भरवतो. नंदिनीही ते खाते. तेवढ्यात आता जीवाच्या नावाच्या घासाचा नंबर येतो. तेव्हा जीवा तिथेच थांबतो तिला न भरवता. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला काय वाटलं, जेव्हा तुमच्या नावाचा घास येईल तेव्हा मी तो खाणार नाही? असं म्हणून ती तोही घास आनंदाने खाते. असं करत करत जीवा वरण भात तिला भरवतो. जेवताना तिच्या ओठांना लागलेला असतं. तेव्हा जीवा नंदिनीला खुणवून सांगत असतो, पण तिला काही कळत नाही. त्यामुळे जीवा स्वतः तिच्या ओठांवर लागलेले अन्नाचे कण हाताने पुसतो आणि असं त्यांच्यामध्ये एक जवळीकता निर्माण होते. जीवा म्हणतो, बघता बघता वरण भातही संपला. बरं झालं आपण वरण भात नाही आहोत. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, आता खाल्ल्यानंतर मला कळलं की माझ्या पोटात किती खड्डा पडलाय ते.